नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात. कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 3 यकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते. वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते. तर ऑप्शन क्रमांक 1 16 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 श्री वी.स. पागे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 चिनाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो. पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो. तर ऑप्शन क्रमांक 3 विलासराव साळुंके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते. तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 सत्यशोधक समाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, डॅश डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस तरवते. डॅश डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस तरवते. तर ऑप्शन क्रमांक 2 यकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती. तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 1 नारायण लोखंडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले. तर ऑप्शन क्रमांक 3 मदन मोहन मालवीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डॅश डॅश यांनी शपथ दिली. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डॅश डॅश यांनी शपथ दिली. तर ऑप्शन क्रमांक 4 प्रदीप नंद्राजोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, LPG गॅसचे 2 घटक कोणते असतात. LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते असतात. तर ऑप्शन क्रमांक 3 ब्युटेन व आयसोब्युनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, 5वा विज्ञान चित्रपट महोत्सव कुठे पार पडला आहे. 5वा विज्ञान चित्रपट महोत्सव कुठे पार पडला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता. बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता. तर ऑप्शन क्रमांक 1 1829 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, संयुक्त राष्ट्राच्या घटक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले. संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 3 भांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला. राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला. तर ऑप्शन क्रमांक 2 लोककल्याण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी म्हणून साजरा केला जातो. खालीलपैकी कोणता दिवस
जागतिक तंबाखू विरोधी म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 31 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देतो? ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पंचायत समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? महानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अनिता अग्निहोत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रातील पहिली मेगा फूड रोजी सातारा येथे स्थापित महाराष्ट्रातील मेगा फूड पार्क हे रोजी सातारा येथे स्थापित केले गेले? तर ऑप्शन क्रमांक 4 मार्च 2018 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केले? जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केले? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 चिंतामणी पार्श्वनाथ भागवत हे जैन तीर्थकर कुठे आहे? चिंतामणी पार्श्वनाथ भागवत हे जैन तीर्थकर कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कचनेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 2010 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत? 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 7वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅश डॅश हे औषध वापरतात? हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅश डॅश हे औषध वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अस्पिरिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद त्यानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद त्यानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते? तर ऑप्शन क्रमांक 1 अनुच्छेद 75 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्र राज्याने दूरध्वनी चिकित्सा सेवा कोणत्या नावाने सुरू केली? महाराष्ट्र राज्याने दूरध्वनी चिकित्सा सेवा कोणत्या नावाने सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 कोविड मदत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे? भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भोगावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो? खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 25 नोव्हेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? तर ऑप्शन क्रमांक 1 545 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मोठे क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 रामनाथ कोविंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विवा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
42वा जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते? जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 नाथसागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पितळखोरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा भारताबाहेरील पहिले योग विद्यापीठ कुठे उभारण्यात आले आहे? भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ कुठे उभारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा बर्फ उष्णतेचा डॅश डॅश आहे. बर्फ उष्णतेचा डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 दुर्वाहक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा हाडांमध्ये डॅश डॅश हा तंतुमय घटक असतो. हाडांमध्ये डॅश डॅश हा तंतुमय घटक असतो. तर ऑप्शन क्रमांक 1 कोलॅजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता? दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 किला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 8 सप्टेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली? माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 एप्रिल 2016 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 2001 ते 2011 दशकात सर्वाधिक लोकसंख्या वाढ झालेल्या महाराष्ट्रातील तद्वतच भारतातील जिल्हा कोणता? 2001 ते 2011 दशकात सर्वाधिक लोकसंख्या वाढ झालेल्या महाराष्ट्रातील तद्वतच भारतातील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ठाणे विभाजनपूर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्याचा जिल्हा कोणता? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ठाणे विभाजनपूर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्र लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्र लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच 6 महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वाधिक जिल्हे म्हणजेच 6 महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते? खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 52 दरवाजाचे शहर कोणास म्हणतात? 52 दरवाजाचे शहर कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 नागपूर हे शहर डॅश डॅश नदीवर वसले आहे. नागपूर हे शहर डॅश डॅश नदीवर वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 नाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रातील जिल्ह्यात डॅश डॅश येथे जलविद्युत केंद्र आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात डॅश डॅश येथे जलविद्युत केंद्र आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 खोपोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 रत्नागिरी जिल्ह्यात जैतापूर जवळील माडबन येथील अणुऊर्जा प्रकल्पास डॅश डॅश या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जैतापूर जवळील माडबन येथील अणुऊर्जा प्रकल्पास डॅश डॅश या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभत आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 फ्रान्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कुठे आकारास येत आहे? मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कुठे आकारास येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले
करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्र व आंध्र प्रदेश विभाजनपूर्व या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील डॅश या प्रकल्पावरून वाद चालू होता. महाराष्ट्र व आंध्र प्रदेश विभाजनपूर्व या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील डॅश या प्रकल्पावरून वाद चालू होता. तर ऑप्शन क्रमांक 2 बाभळी बंधारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 12 जुलै 1961 रोजी पुण्यातील डॅश धरण फुटून मोठी हानी झाली होती. 12 जुलै 1961 रोजी पुण्यातील डॅश धरण फुटून मोठी हानी झाली होती. तर ऑप्शन क्रमांक 1 पानशेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्राचा सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्राचा सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 जायकवाडी औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 डॅश जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगा गाविलगड टेकड्या म्हणून ओळखल्या जातात. डॅश जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगा गाविलगड टेकड्या म्हणून ओळखल्या जातात. तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील दुधातुपाचा जिल्हा अशी कोणत्या जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे? महाराष्ट्रातील दुधातुपाचा जिल्हा अशी ओळख जिल्ह्याची स्वतंत्र ओळख कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 मे 1960 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रात शिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रात शिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 ऑक्टोबर 2010 मध्ये डॅश या जिल्ह्यास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी हा खिताब बहाल करण्यात आला. ऑक्टोबर 2010 मध्ये डॅश जिल्ह्यास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी हा खिताब बहाल करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 हरियाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 शेकरूखार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 ऑक्टोबर 2000 मध्ये महाराष्ट्रातील चांदोली व कोयना परिसरात डॅश या व्याघ्र प्रकल्पास केंद्र शासनाने अधिकृतपणे मंजुरी दिली. ऑक्टोबर 2008 मध्ये महाराष्ट्रातील चांदोली व कोयना परिसरात डॅश या व्याघ्र प्रकल्पास केंद्र शासनाने अधिकृतपणे मंजुरी दिली. तर ऑप्शन क्रमांक 2 अजिंक्य तारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात डॅश येथे व्याघ्र प्रकल्प आहे. महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात डॅश येथे व्याघ्र प्रकल्प आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 मेळाघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील डॅश अभयारण्य पक्ष्यांसाठी राखीव आहे. सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील डॅश हे अभयारण्य पक्ष्यांसाठी राखीव आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मालढोक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रात एकूण क्षेत्रफळांपैकी अभयारण्यांखालील क्षेत्र केवळ डॅश टक्क्याच्या आसपास आहे. महाराष्ट्रात एकूण क्षेत्रफळांपैकी अभयारण्यांखालील क्षेत्र केवळ डॅश टक्क्याच्या आसपास आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 5% आसपास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पुण्यातील सीडॉक हे विकसित होत असलेला भारताचा सुपर महासंचालक कोणता? पुण्यातील सीडॉक येथे विकसित होत असलेला भारताचा सुपर महासंचालक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 परमयुवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सीडॉक पुणे येथे विकसित झालेला भारताचा पहिला सीडॉक पुणे येथे विकसित झालेला महाराष्ट्राचा पहिला महासंचालक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 परम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सप्टेंबर 2010 रोजी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आधार योजनेचा कोणत्या जिल्ह्यात झाला? 29 सप्टेंबर 2010 रोजी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आधार योजनेचा शुभारंभ कोणत्या जिल्ह्यात झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील डॅश जिल्ह्यातील शिवाजीनगर येथे 150 मेगावॉट
क्षमतेचा महासौर ऊर्जा प्रकल्प विकसित होत आहे. महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यातील शिवाजीनगर येथे 150 मेगावॅट क्षमतेचा महासौर ऊर्जा प्रकल्प विकसित होत आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्रात समुद्र किनाऱ्यावरील पहिला वन पर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील डॅश डॅश पूर्णत्वास आला आहे. महाराष्ट्रात समुद्र किनाऱ्यावरील पहिला व वनपर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील डॅश डॅश येथे पूर्णत्वास आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 गुहागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही. महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी डॅश डॅश व डॅश डॅश या 2 जिल्ह्यात जिल्हा परिषद नाहीत. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी डॅश डॅश व डॅश डॅश या 2 जिल्ह्यात जिल्हा परिषद नाहीत. तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर व मुंबई उपनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कापूस उत्पादन आघाडीवर असलेला महाराष्ट्रातील डॅश डॅश हा जिल्हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कापूस उत्पादनात आघाडीवर असलेला महाराष्ट्रातील डॅश डॅश हा जिल्हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भंडारा जिल्ह्यातील डॅश डॅश येथे राष्ट्रीय संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. भंडारा जिल्ह्यातील डॅश डॅश येथे राष्ट्रीय संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 जवाहरनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जुलै 2015 अखेर महाराष्ट्रात एकूण डॅश डॅश प्रशासकीय विभाग आहेत. जुलै 2015 अखेर महाराष्ट्रात एकूण डॅश डॅश प्रशासकीय विभाग आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 डॅश डॅश जिल्ह्यातील उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आढळतात. डॅश डॅश जिल्ह्यातील उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 3 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 चंद्रपूर हे शहर डॅश डॅश नदीकाठी वसलेले आहे. चंद्रपूर हे शहर डॅश डॅश नदीकाठी वसलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 इरई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 डॅश डॅश या जिल्ह्याच्या नैऋत्य चांदूरगडचे डोंगर आहेत. डॅश डॅश या जिल्ह्याच्या नैऋत्य चांदूरगडचे डोंगर आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात पाथरी नदीवरील डॅश डॅश हे धरण आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पाथरी नदीवरील डॅश डॅश हे धरण आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ओसोल मेंढा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अंधारी हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे. अंधारी ही अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र डॅश डॅश या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. महाराष्ट्रात डॅश डॅश या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्रात सुमारे 90% भाग हा डॅश डॅश या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रात सुमारे 90% हा भाग डॅश डॅश या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बेसॉल्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 डॅश डॅश ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. डॅश डॅश ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्र डॅश डॅश किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. महाराष्ट्र डॅश डॅश किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 720 किलोमीटरचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील 23वी महानगरपालिका कोणती. महाराष्ट्रातील 23वी महानगरपालिका कोणती. तर ऑप्शन क्रमांक 4 वसई विरार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 1962 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील डॅश डॅश या ठिकाणी झाला आहे. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील डॅश डॅश या ठिकाणी झाला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 महाबळेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने डॅश डॅश या जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने डॅश डॅश या जिल्ह्यात आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश डॅश येथे महाराष्ट्रातील ग्रामसेवक व ग्रामसेविका
यांचे प्रशिक्षण केंद्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश येथे महाराष्ट्रातील ग्रामसेवक व ग्रामसेविका यांचे प्रशिक्षण केंद्र आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 सिंदेवाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, अल्झायमर हा कोणत्या अवयव संबंधीचा विकार आहे? अल्झायमर हा कोणत्या अवयव संबंधीचा विकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मेंदू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 3214 किमी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या बंदरातून कापूस व कापसांपासून तयार होणारी वस्तूची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते? कोणत्या बंदरातून कापूस व कापसांपासून तयार वस्तूंची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी शोक्य गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? शोक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधू नदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मल्याळम कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? मल्याळम कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 सहारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 शिखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? शिखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 जगातील सर्वात मोठी नदीच्या पात्रातील बेट माजुली हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे? जगातील सर्वात मोठी नदीच्या पात्रातील बेट माजुली हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्रह्मपुत्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 निलगिरी पर्वत श्रृंखला डॅश येथे स्थित आहे? निलगिरी पर्वत श्रृंखला डॅश येथे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 कोणत्या शहराला सरोवराचे शहर म्हणून ओळखले जाते? कोणत्या शहराला सरोवराचे शहर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 उदयपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅश मध्ये आहे? अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅश मध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर कोकण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवीचा धबधबा स्थित आहे? महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवीचा धबधबा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 प्रवाळ हा डॅश आहे? प्रवाळ हा डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सजीव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 तेरेखोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात? किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 कांदळवन दलदल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 समृद्धी कॉरिडॉर कोणत्या 2 शहरांना जोडतो? समृद्धी कॉरिडॉर कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या राज्यातून लुखा नदी वाहते? कोणत्या राज्यातून लुखा नदी वाहते? तर ऑप्शन क्रमांक 3 मेघालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 अरबी महासागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 रेड क्लिफ रेषा कोणत्या 2 दरम्यान आहे? रेड क्लिफ
रेषा कोणत्या दोन देशांदरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पहा, नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे? नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तोरणामाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पहा, शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे? शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 म्यानमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहा, महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात अधिक जिल्हे येतात? महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात अधिक जिल्हे येतात? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पहा, खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पहा, ओडिसा किनाऱ्याजवळ खालीलपैकी कोणते बेट आहे? ओडिसा किनाऱ्याजवळ खालीलपैकी कोणते बेट आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 व्हीलर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पहा, मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कपिलधारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पहा, डॅश डॅश या नदीचा उगम हिमालयातील कैलास पर्वतात होतो. डॅश डॅश या नदीचा उगम हिमालयातील कैलास पर्वतात होतो. तर ऑप्शन क्रमांक 1 ब्रह्मपुत्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पहा, हवामानाचे खालीलपैकी प्रमुख घटक कोणते? हवामानाचे खालीलपैकी प्रमुख घटक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापमान, ऑप्शन क्रमांक 2 पर्जन्यमान, ऑप्शन क्रमांक 3 वरीलपैकी दोन्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पहा, ती पर्वत शृंखला डॅश येथे स्थित आहे. निलगिरी पर्वत शृंखला डॅश येथे स्थित आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पहा, कुकडी धरण फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला होतो? कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पहा, खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहा, ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पहा, भारतातील सर्वात मोठा अल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? भारतातील सर्वात मोठा अल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा, गोदावरी प्राणहिता नदीचा संगम कोठे होतो? गोदावरी प्राणहिता नदीचा संगम कोठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 सिरोंचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा, सोनालिका ही कोणत्या पिकाची जात आहे? सोनालिका ही कोणत्या पिकाची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गहू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा, रायगड जिल्ह्यातील महाड कोणत्या नदी संगमावर वसलेले आहे? रायगड जिल्ह्यातील महाड कोणत्या नदी संगमावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सावित्री व गंधार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये डॅश डॅशचे स्थान आहे. पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये डॅश डॅशचे स्थान आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 वाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते? खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते? तर ऑप्शन क्रमांक 1 माथेरान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे? महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वतांची रांग आहे? तर ऑप्शन क्रमांक सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, भूगोलामध्ये लू वारे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 उष्ण व कोरडे वारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, बालीमिला धरण कोणत्या राज्यात आहे? बालीमिला धरण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 वज्रेश्वरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, रेडी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? रेडी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल.